दरम्यान या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। या श्रीराम मंदिराची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत तेही जाणून घेऊयात। श्रीराम लल्लाच्या एकूण 3 मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत। जयपूर मधल्या मार्बल, कर्नाटक मधल्या 2 ठिकाणांहून कृष्णशिला निवडल्या जाणार। पाणी शोषणार नाही आणि कार्बन सोबत प्रक्रिया होणार नाही अशा दगडांची या मूर्ती बनवण्यासाठी निवड करण्यात आली आहे। या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार होणाऱ्या 3 मूर्तींपैकी एक मूर्ती निवडली जाईल। नवीन मूर्ती ही अचल तर प्राचीन मूर्ती ही चल असेल, जी उत्सव मूर्ती असेल। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नवीन मूर्तीचा शरयू नदीमध्ये अभिषेक होईल। अभिषेक सोहळ्यानंतर श्री रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक निघेल। अयोध्येतील सर्व मंदिरांच्या जवळून ही मिरवणूक जाईल। काही मंदिरांमध्ये ही मिरवणूक थांबेलही। 22 जानेवारीला मिरवणुकीनंतर मूर्ती श्री राम मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये आणली जाईल। मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पूर्ण करून श्री राम लल्लाची प्रतिष्ठापना केली जाईल। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्री राम लल्लाच्या डोळ्यांवरची पट्टी हटवली जाईल। मंदिराच्या गर्भगृहामध्ये नवीन अचल मूर्ती समोरच प्राचीन उत्सव मूर्तीही ठेवली जाईल। दोनही मूर्तींची दैनंदिन पूजा आणि नित्योपचार दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पार पडतील। श्रीराम मूर्तींची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला तर उत्सव मूर्तीची मिरवणूक निघेल। मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरवरच्या गर्भगृह आणि 5 मंडपांचं काम जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण होईल। वेगवेगळ्या पद्धतीच्या माती, सिमेंट आणि रसायनाचा वापर करून या मंदिराचा पाया तयार करण्यात आलाय। तीव्र भूकंपाचा परिणाम होऊ नये अशा पद्धतीनं मंदिराचं निर्माण करण्यात आलंय। मंदिराच्या चहूबाजूने संरक्षक भिंत उभारली जाणार आहे, ज्याचा खर्च मंदिराच्या खर्चापेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त आहे। श्री राम मंदिराच्या दिशेने पाहणारी 15 फूट बाय 20 फुटांची एक जटायूची मूर्तीही उभारण्यात येणार आहे। संरक्षण भिंतीच्या बाहेर आणखी 7 मंदिरं साकारली जातील। महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ ऋषी, निषाद महाराज, शबरी माता, अहिल्या देवी यांची ही मंदिरं असतील। श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असेल। राम मंदिराची सुरक्षा 2 टप्प्यांमध्ये विभागलेली असेल। ट्रस्ट आणि पोलीस यांच्याद्वारे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था मंदिरासाठी तैनात असेल। सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।